नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण इडियम्स अँड फ्रेजेस हा इंग्लिश व्होकॅब्युलरीचा भाग अभ्यासणार आहोत। येणाऱ्या परीक्षा TCS IBPS द्वारे कंडक्ट केल्या जात आहेत। TCS IBPS मध्ये इडियम्स आणि फ्रेजेस यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते मागील परीक्षेमध्ये हे आपण या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। हे सर्वच्या सर्व प्रश्न मागील TCS IBPSच्या परीक्षेला वारंवार विचारलेले आहेत, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये ॲज इट इज पाहायला मिळू शकतात। म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे या 20 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा इडियम्स आणि फ्रेजेस या टॉपिकचा किती अभ्यास आहे याचा देखील अंदाज येणार आहे। हे प्रश्न अभ्यासताना तुम्ही देखील यापैकी किती उत्तरे तुम्हाला बरोबर माहिती होती हे मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्या क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी तलाठी सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस आपण सुरू केलेले आहेत। यामध्ये रोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील। प्रत्येक लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात परीक्षेपर्यंत तुमच्याकडे राहील, ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकता। प्रत्येक आठवड्याला आपण TCS IBPS पॅटर्न प्रमाणे टेस्ट घेतो। प्रत्येक टॉपिक संपला की टॉपिक टेस्ट घेतो। या पद्धतीने परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल। ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरवर संपर्क करावा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 4 अल्टरनेटिव्स आर गिवन फॉर द इडियम फ्रेज अंडरलाइन इन द सेंटेन्स। 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत। चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेजेस। म्हणजे अंडरलाइन केलेल्या फ्रेजेससाठी प्रॉपर मीनिंग कोण सांगत आहे हा अल्टरनेटिव्ह हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज फर्स्ट जॉब एस्टरडे। तर गॉट द सॅकचं मीनिंग काय घ्यायचं आहे? तर यापैकी 4 ऑप्शनपैकी ठरवायचे आपल्याला। वॉज डिसमिस का गॉट टायर्ड ऑफ का रिझाइन का वॉज डिमोटेड फ्रॉम। तर याचं क्लिअर मिनिंग तुम्ही नोंदवायचं आहे आणि मी उत्तर सांगत आहे। याचं क्लिअर मिनिंग आहे वॉज डिसमिस फ्रॉम, मीन्स माय फ्रेंड वॉज डिसमिस फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे। मीन्स गॉट द सॅक मीन्स वॉज डिसमिस, म्हणजे काय करणे, कामावरून काढून टाकणे, डिसमिस करणे। तर असा प्रश्न विचारला होता। तुमचं उत्तर बरोबर आलं का ते नोंदवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वरची सूचना सेम आहे। आपल्याला मीनिंग सांगायचं आहे कशाचं? ॲट द 11th आवर म्हणजे काय? ॲट द 11th आवर म्हणजे काय? तर एकदम सोपी फ्रेज विचारलेली आहे। ॲट द लास्ट मोमेंट का कम अनइन्व्हायटेड टू इव्हेंट टू बी व्हेरी हॅपी रिग्रेट द पास्ट डिसिजन। तर ॲट द 11th आवर आपण असं म्हणतो कुणाला पण, यू कॅन कॉल मी ॲट 11th आवर। 11th आवर याचं काय मिनिंग घ्यायचं? ॲट लास्ट मोमेंट। ॲट लास्ट मोमेंट म्हणजे कोणत्याही क्षणी, फार शेवटच्या क्षणापर्यंत। ॲट द लास्ट मोमेंट म्हणजे कोणत्याही क्षणी किंवा शेवटच्या क्षणापर्यंत। तर असं मिनिंग याचं द्यायचं होतं। माझ्या मते सर्व लोकांचं बरोबर आलं असावं, ॲट द 11th आवर। खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्ले बाय द एअर। आता मी पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे ते वाचत नाही, सेम आहे। फ्रेज आहे प्ले बाय द एअर। प्ले बाय द एअर याचं मिनिंग काय घेऊया? टू डू समथिंग विदाउट स्पेशल प्रिपरेशन, टू टेक ऑन डिफिकल्ट वर्क, टू पुट समथिंग ऑन होल्ड, टू रिव्हेल अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन। तर याच्यापैकी कुठलं बरोबर आहे? तुमचं उत्तर नोंदवा। याचं क्लिअर आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, म्हणजे टू डू समथिंग विदाउट स्पेशल प्रिपरेशन। प्ले बाय द इयर म्हणजे काही तयारी न करता एखादी गोष्ट सहज करणे, काही तयारी न करता एखादी गोष्ट करणे। मीन्स टू डू समथिंग विदाउट स्पेशल प्रिपरेशन, काही तयारी न करता, याला म्हणायचं प्ले बाय द इयर। नेक्स्ट फ्रेज आहे, इडियम्स आहे, लायन्स शेअर। लायन्स शेअर मराठीत आपण म्हणूया त्याला सिंहाचा वाटा। सिंहाचा वाटा आपण असं म्हणतो, मग याचं मिनिंग काय ॲक्च्युअली? सिंहाचा वाटा म्हणजे द लायन्स पोर्शन, द स्मॉलेस्ट पार्ट, द लार्जेस्ट पार्ट किंवा ॲन ॲव्हरेज पोर्शन। तर लायन्स शेअर आपण काय म्हणतो, या कामात याचा सिंहाचा वाटा आहे, लायन्स शेअर।
याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, लार्जेस्ट पार्ट. माझ्या मते सर्वांचं उत्तर बरोबर आलं असावं. लार्जेस्ट पार्ट मीन्स लायन शेअर, सिंहाचा वाटा, मोठा वाटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन out of the given 4 alternatives select the alternative which best express the meaning of the underlined idiom phrase. idiom phrase चं meaning बेस्ट कोण एक्सप्रेस करतं सांगायचं आहे. सेंटेन्स आहे, मोस्ट पीपल इन द आफ्रिकन कंट्रीज आर स्टील लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ. आपल्याला फ्रेज आहे लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ. हँड टू माउथ जगणे म्हणजे कसं जगणे, to have just enough money to live on and nothing extra. त्यानंतर doing manual labor for livelihood, earning a lot of wealth by selfish means किंवा saving money for the future generation. तर याचं प्रॉपर उत्तर नोंदवा, एकदम सोपं आहे. तर याचा आन्सर आहे to have just enough money to live and nothing extra. म्हणजे कसं जगणे, लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ म्हणजे किती पैसा असणे, हॅव जस्ट इनफ मनी टू लिव्ह, जगण्यापुरता पैसा आहे. नथिंग एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करता येणार नाही, हाऊस मौज करता येणार नाही. किती पैसा आहे, फक्त आपलं कसं तरी चरितार्थ भागवण्यापुरता पैसा. याच्यासाठी फ्रेज काय, लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, पुल समवन्स लेग. एकदम सोपी इडियम्स आहे, फ्रेज आहे, पुल समवन्स लेग. ओके, उत्तर आलं असेल तुमचं. आपल्या मराठीत म्हणूया एखाद्याची पाय ओढणे. पाय ओढणे आपण म्हणतो एखादा पुढं चालला की पाय ओढणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पुल समवन्स लेग म्हणजे काय, गेट अपसेट विथ समवन इझिली किंवा जोक विथ समवन. तरी तर लगेच उत्तर लक्षात येतं, जोक विथ समवन. टेल समवन अबाउट युअर अचिव्हमेंट्स नाही. ट्रस्ट समवन व्हेरी मच हे पण नाही. जोक विथ समवन म्हणजे एखाद्याची चेष्टा करणे, एखाद्याचं काम अडवणे, एखाद्याचा पाय ओढणे, एखाद्याला अडचण निर्माण करणे, त्याला आपण म्हणूया पुल समवन लेग्स. नेक्स्ट क्वेश्चन, हे खूप वेळा विचारून झालेले प्रश्न आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉल इट अ डे. व्हॉट इज मीन बाय कॉल इट अ डे. ऑप्शन आहे तुमच्याकडे, गेट समथिंग आउट ऑफ युअर सिस्टम, गेट युअर ॲक्ट टुगेदर, स्लो डाऊन, स्टॉप वर्किंग ऑन समथिंग. कॉल इट अ डे खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. कॉल इट अ डे मीन्स स्टॉप वर्किंग ऑन समथिंग म्हणजे आजचं काम थांबवणे, थोडक्यात एखाद्या गोष्टीवर काम करणं थांबवणे. कॉल इट अ डे. सपोज आपण कामाला गेलो, दुपारपर्यंत काम केलं आणि स्टॉप केलं, त्याला म्हणायचं कॉल इट अ डे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरीचं मिनिंग आहे, ॲब्सर्ड टेल, ट्रू स्टोरी, ओल्ड फ्लेम, फॉल्क टेल. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे कशी गोष्ट, अविश्वसनीय गोष्ट, त्याला म्हणूया ॲब्सर्ड टेल. ॲब्सर्ड टेल ज्या गोष्टीवर सहजासहजी विश्वास बसत नाही असा ॲब्सर्ड टेल. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन आहे, इन द गिवन क्वेश्चन इडियम प्रोव्हर्ब्स पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. एक पार्ट अंडरलाइन केलेला आहे. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. म्हणजे ऑप्शनमधला कुठला पार्ट या अंडरलाइन केलेल्या वर्ड्ससाठी रिप्लेस होऊ शकतो आणि त्याचं प्रॉपर मिनिंग देऊ शकतो. Then if the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. जर हेच इथं जागेवर प्रॉपर असेल तर नो करेक्शन असं म्हणायचं, म्हणजे चौथा ऑप्शन. सेंटेन्स वाचूया. आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ॲक्च्युअल फॅक्ट्स, सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. आता यामध्ये काय केलेलं आहे पहा, बीटिंग द बुश अराउंड हे प्रॉपर आहे का बघायचं आपल्याला. हेच बरोबर आहे का, याच्यामध्ये काय सिक्वेन्स चुकीचा आहे, ही प्रॉपर प्रोव्हर्ब कशी आहे, ही फ्रेज कशी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बीटिंग द बुश अराउंड हे तुमच्या वाचनात असेल तर याचं ॲक्च्युअल असतं बीटिंग अराउंड द बुश
अशा पद्धतीने बोललं जातं, म्हणजे मुद्दा सोडून इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलणे. मग वाक्य बघा, आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ॲक्च्युअल फॅक्ट्स, मला काय सांगा, ॲक्च्युअल फॅक्ट्स सांग, बाकीचं काही सांगू नको असं आपल्याला बोलायचं आहे. अँड स्टॉप बीटिंग अराउंड द बुश पाहिजे, म्हणजे इकडचं तिकडचं बडबड बंद करून मेन पार्ट मला सांग. तर याला बीटिंग द बुश अराउंड नाही तर बीटिंग अराउंड द बुश अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जातो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम इन्स्ट्रक्शन अगोदरच्या प्रश्नासारखी आहे. सेंटेन्स वाचूया. माय ऑपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट. माझे ऑपोनंट म्हणजे विरोधी डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट, काही एवढे हुशार वाटत नाही. बट यू कॅनॉट जज अ कवर बाय इट्स बुक. याला आपल्याला काय रिप्लेसमेंट करायची का इम्प्रूव्हमेंट करायची का बघायचं आहे. कॅनॉट जज अ कवर बाय इट्स बुक, इथं जरा आपल्याला वाचतानाच गडबड वाटते. कॅनॉट जज अ कवर म्हणजे कवर जज करू नका पुस्तकापासून, तर असं नाही पाहिजे. तर कवरवरून पुस्तक जज करू नका, म्हणजे ही प्रॉपर कसं आहे, कॅनॉट जज अ कवर ऑफ द बुक नाही, कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर. नंबर 4 हे आपल्याला क्लिअर आहे. म्हणजे वाक्य असा अर्थ होतो, माय ऑपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट, माझे विरोधक एवढे हुशार वाटत नाही. बट यू कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर, म्हणजे दिसण्यावर जाऊ नका, म्हणजे फक्त इंटेलिजंट वाटत नाही म्हणून त्यांना ते इंटेलिजंट नसतील असं समजू नका, तुम्ही ॲक्च्युअल अनुभव घ्या. हां, कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर म्हणजे कवर पाहून पुस्तकाला जज करू नका, म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही व्यवस्थित वाचा मग जज करा. या पद्धतीने एखाद्याला वरवर एखाद्या गोष्टीकडे पाहून त्याचा अंदाज बांधू नका. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. याचा आन्सर होता ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. In the question, 4 alternatives are given for idiom phrase in the bold in the sentence. बोल्ड केलेली एक फ्रेज आहे, पाहिजे बोल्ड केलेली आहे. Choose the alternative that best express the meaning of the idiom phrase given in bold. ओके, या बोल्ड केलेल्या फ्रेजेसचं मिनिंग कोण एक्सप्रेस करतात. सेंटेन्स आहे, अ वाईल्ड मॅन इटिंग टायग्रेस. रानटी मॅन इटिंग टायग्रेस, माणसांना खाणारी वाघीण, is at large and forest authorities are trying to find her. What is mean by at large? तर at large चं मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. तर to be very dangerous, to have a good time, to have escape, to be on killing spree. तर याचं मिनिंग काय घ्यायचं आपल्याला, तुमचं उत्तर नोंदवा. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, टू बी व्हेरी डेंजरस. मीन्स सेंटेन्स असं होईल, अ वाईल्ड मॅन इटिंग टायग्रेस इज व्हेरी डेंजरस. माणसांना खाणारी वाघीण खूप डेंजरस आहे. अँड फॉरेस्ट ऑथॉरिटीज आर ट्राईंग टू फाइंड हर, आणि फॉरेस्टचे लोक आहेत ते तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेज आहे आपल्याकडे, अ ड्रॉप इन अ बकेट. ड्रॉप इन अ बकेट शब्दशः अर्थ, बकेट माहिती आहे आपल्याला, ड्रॉप म्हणजे थेंब. ड्रॉप इन अ बकेट, बकेटमध्ये ड्रॉप टाकणे म्हणजे कसं होऊया, ॲज मच ॲज पॉसिबल, अ हँडसम अमाऊंट, नथिंग ॲट ऑल, अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट. ड्रॉप इन अ बकेट म्हणजे बकेटमध्ये एक ड्रॉपची व्हॅल्यू किती कमी आहे, म्हणजे तशा प्रकारचं मिनिंग आहे या ठिकाणी. तर मिनिंग आहे अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट, म्हणजे खूप थोडी अमाऊंट. ड्रॉप इन अ बकेट मीन्स थोडी अमाऊंट, इनसिग्निफिकंट अमाऊंट. तर ऑप्शन 4 इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत एकदा अंडरलाईन पार्ट आहे किंवा बोल्ड पार्ट आहे, त्याचं मिनिंग सांगायचं आहे. देर हॅज बीन बॅड ब्लड बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान सिन्स 1947. व्हॉट इज मीन बाय बॅड ब्लड. भारत पाकिस्तानमध्ये बॅड ब्लड आहे, मीन्स व्हॉट, बॅड पास्ट का ब्लड रिलेशन का सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट का इल फिलिंग. आता जवळजवळ तुम्हाला सगळेच बरोबर वाटतील, पण याचं प्रॉपर मिनिंग आहे ऑप्शन नंबर 4, इल फिलिंग. म्हणजे काय म्हणूया, इल फिलिंग म्हणजे आपण म्हणूया वाईट भावना किंवा एकमेकाच्या विषयी मनात द्वेष असं आपण म्हणूया. 1947 नंतर झाला इल फिलिंग.
मग देअर हॅज बीन इल फिलिंग बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान सिन्स 1947. 1947 मध्ये एकमेकाविषयी इल फिलिंग्स आहे, चांगले फिलिंग्स नाही. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 14. कॅरॉट अँड स्टिक. व्हॉट इज मीन बाय कॅरॉट अँड स्टिक? वन आपलं वर्ड बाय वर्ड आन्सर घ्यायचं नाही, वेगळा आन्सर येईल. कॅरॉट अँड स्टिक. तर गुड अँड इव्हिल, रिवॉर्ड अँड पनिशमेंट, लॉस अँड गेन, राईज अँड फॉल, यापैकी कुठलं मिनिंग देणार तुम्ही कॅरट अँड स्टिकसाठी? तर प्रॉपर मिनिंग आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट. रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक बक्षीस, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. म्हणजे कॅरॉट अँड स्टिक मीन्स रिवॉर्ड अँड पनिशमेंट. नेक्स्ट फ्रेज पाहूया आपण. कटिंग कॉर्नर्स. कटिंग कॉर्नर्स. तर 4 ऑप्शन आहेत. डुईंग समथिंग पुअरली इन ऑर्डर टू सेव्ह टाईम ऑर मनी. वेळ वाचवण्यासाठी किंवा पैसा वाचवण्यासाठी आपण एखादी गोष्ट पुअरली करणे, कमी क्वालिटीची करणे. डू द थिंग यू हॅव बीन वॉन्टिंग टू डू सो यू कॅन मूव ऑन, काल्म डाऊन आणि डुईंग गुड जॉब. तर यातलं ऑप्शन नंबर 1 हे आपलं क्लिअर उत्तर आहे. कटिंग कॉर्नर्स म्हणजे कट मारणे थोडक्यात. डुईंग समथिंग पुअरली म्हणजे एवढं चांगल्या क्वालिटीचं न करणे. इन ऑर्डर टू का? इन ऑर्डर टू सेव्ह टाईम अँड मनी, वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एखादी गोष्ट पुअरली करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉल प्रे टू. फॉल प्रे टू याचं मिनिंग सांगायचं आहे आपल्याला. तर नील डाऊन इन प्रेयर, बिकम अ विक्टीम ऑफ, सिंक इन सेम, फील इन्सल्टेड. तर याच्यापैकी प्रॉपर मिनिंग सांगायचं आहे तुम्ही. क्लिअर मिनिंग आहे बिकम अ विक्टीम ऑफ. विक्टीम ऑफ म्हणजे बळी पडणे, एखाद्या गोष्टीला बळी पडणे. फॉल प्रे टू मीन्स बिकम अ विक्टीम ऑफ, एखाद्या गोष्टीला बळी पडणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. ड्रॉप ऑफ अ हॅट. ड्रॉप ऑफ अ हॅट याचं मिनिंग काय? विदाउट एनी डिले, इन अन अनलकी सिच्युएशन, टू स्टार्ट परफॉर्मिंग बेटर, नॉट ॲज इझी ॲज इट ॲपियर्स टू बी. तर याच्यापैकी प्रॉपर मिनिंग सांगायचं तुम्हाला ड्रॉप ऑफ हॅट. तर क्लिअर आन्सर आहे याचा विदाऊट एनी डिले. विदाऊट एनी डिले म्हणजे अजिबात उशीर न करता. ड्रॉप ऑफ हॅट मीन्स उशीर न करता. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्लॅक शिप. क्वेश्चन नंबर 18. ब्लॅक शिप. ब्लॅक शिपचं मिनिंग काय करायचं आपल्याला? द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन अ ग्रुप, an average person in a group, a species, a disfavored person in a group. याला असं म्हणलं जातं देर इज अ ब्लॅक शिप इन एव्हरी फोल्ड. किंवा आपण ब्लॅक शिप या शब्दाचा फक्त अर्थ घेऊया. तर ब्लॅक शिप म्हणजे कसं घेऊया आपण? डिसफेवर पर्सन. ऑप्शन नंबर 4 डिसफेवर पर्सन इन अ ग्रुप. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो जवळचा शत्रू, छुपा शत्रू. ब्लॅक शिप म्हणजे ग्रुपमधला एखादा डिसफेवरमधला माणूस, ब्लॅक शिप. फितूर असं पण तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे लूज ग्राउंड. याचं मिनिंग या 4 पैकी सांगायचं आहे आपल्याला. मिस अ चान्स का फॉल बिहाइंड का लॅक फेथ का रिड्यूस स्पीड. तर यापैकी क्लिअर मिनिंग आहे फॉल बिहाइंड. लूज ग्राउंड मीन्स फॉल बिहाइंड, मागं पडणे, मागे पडणे. या पद्धतीने त्याचं मिनिंग सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. हे पहा which of the following idioms expressions will substitute the underlined part of the sentence. या सेंटेन्समध्ये या अंडरलाईन पार्टला यापैकी कोण रिप्लेस होईल किंवा सबस्टिट्यूट होईल म्हणजे याचं मिनिंग खालीपैकी कोण एक्सप्रेस करता. सेंटेन्स आहे विथ द न्यू CEO taking over the company's command, some at the company believe that a few will be dismissed. जेव्हा नवीन CEOने कंपनीची कमांड घेतलेली आहे, कारभार हातात घेतलेला आहे, सम ॲट द कंपनीज बिलीव, कंपनीतील काही लोकांचं असं म्हणणं आहे दॅट फ्यू विल बी डिसमिस, कंपनीतल्या काही लोकांना डिसमिस केलं जाईल. विल बी डिसमिस ह्या सेम मिनिंगचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. हेड्स विल रोल, मिस द बोट, हॅव कोल्ड फीट, फिंगर्स क्रॉस.
तर याचं प्रॉपर मिनिंग तुम्ही नोंदवायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. हेड्स विल रोल मीन्स विल बी डिसमिस. हेड्स विल रोल म्हणजे विल बी डिसमिस. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न जे वारंवार TCS IBPS परीक्षेला विचारलेले आहेत ते अभ्यासले आहेत. यापैकी किती प्रश्न बरोबर आले ते मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. हे प्रश्न पाठ करून ठेवायचेत. यापैकी प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.